नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 7वीच्या गणित विषयातील कोन व कोनांच्या जोड्या या प्रकरणातील सराव संच 17 आज आपण या ठिकाणी पाहणार आहे। आता हा सराव संच 17 पाहण्याच्या अगोदर एक कोनाची जोडी आपण या ठिकाणी शिकून घेणार आहे, ती म्हणजे कोनाची जोडी, पूरक कोनांची जोडी। आता या पूरक कोनाच्या जोडीलाच इंग्रजीमध्ये म्हणतात सप्लिमेंटरी अँगल। आता सप्लिमेंटरी अँगल म्हणजे काय, म्हणजेच पूरक कोन म्हणजे काय, तर ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते त्या दोन कोनांना परस्परांचे पूरक कोन म्हणतात। म्हणजे या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण कोटी कोन शिकलो होतो। ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज 90 येते त्यांना कोटी कोन म्हणतात, आणि ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश येते त्या दोन कोनांना एकमेकांचे पूरक कोन किंवा सप्लिमेंटरी अँगल म्हणतात। आता आकृतीमध्ये आपण पाहूया। पहा, ही जर आपण आकृती पाहिली तर आपण इयत्ता 6वी मध्ये शिकलो होतो। पहा, सरळ रेषा जर असेल, एखाद्या दोन किरणांमुळे जर सरळ रेषा तयार होत असेल तर तो त्या ठिकाणी जो अँगल तयार होतो तो स्ट्रेट अँगल तयार होतो, आणि स्ट्रेट अँगलचं माप 180 डिग्री असतं। म्हणजे हा स्ट्रेट अँगल आहे, 180 अंश आहे। त्यामध्येही हा जो किरण काढल्यामुळे या स्ट्रेट अँगलचे दोन भाग तयार झाले, आणि हे दोन भाग यांची जर बेरीज आपण केली तर 180 येणार आहे। म्हणजे समजा याला मी नाव दिलं पॉइंट ए, पॉइंट बी, पॉइंट सी आणि पॉइंट डी। तर या ठिकाणी दोन अँगल तयार झाले। पहा, अँगल ABC आणि अँगल ABD हा दुसरा अँगल तयार झाला। पहा, या दोन कोनांच्या मापांची बेरीज केली तर ती येते नेहमी 180 अंश। म्हणून या दोन कोनांना एकमेकांचे पूरक कोन म्हणजे सप्लिमेंटरी अँगल म्हणतात। याची जोडी आपल्याला या ठिकाणी लिहिता येईल, अँगल ABD अँड अँगल ABC। अशा पद्धतीने ही जोडी या ठिकाणी लिहिता येईल। म्हणजे या समजा या एका कोनाचं माप 60 अंश असेल तर त्या जोडीतील हा जो अँगल ABD आहे याचं माप किती असणार आहे, 120। म्हणजे या दोघांच्या मापांची बेरीज केली तर ती येते 180 अंश। याच सप्लिमेंटरी अँगलची किंवा पूरक कोनांची आपल्याला अजून वेगळी आकृती काढता येते। पहा, ती पण आकृती आपण पाहूया। दुसरी आकृती आपल्याला अशी काढता येईल। पहा, म्हणजे या ठिकाणी दोन आकृत्या मी काढलेल्या आहे, अँगल ABC अँड अँगल PQR। म्हणजे या अँगलचं माप समजा असेल 50 डिग्री तर, आणि या कोनाचं माप असेल 130 डिग्री, आणि या दोघांच्या मापांची बेरीज केली तर ती बेरीज येते 180 डिग्री। म्हणून आपल्याला या ठिकाणी काय म्हणता येईल की अँगल ABC आणि अँगल PQR हे दोन्ही अँगल हे पूरक कोनाच्या जोडीमध्ये आहेत किंवा सप्लिमेंटरी अँगलचे आहेत। जे अँगल ABC अँड अँगल PQR दोघांच्या मापांची बेरीज केली तर ती येते 180। म्हणून हे दोन्ही कोन सप्लिमेंटरी अँगल मध्ये आहेत। अशा पद्धतीने या दोनही आकृत्या आपल्याला पूरक कोनाच्या काढता येतात। ही जर आकृती आपण पाहिली तर ही संलग्न कोनांची पण आकृती आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल, कारण यांचा व्हर्टेक्स एक भुजा कॉमन आहे, आणि यांचे जर इंटेरियर पार्ट्स पाहिले तर हे वेगवेगळे आहेत। म्हणून ही संलग्न कोनाची पण जोडी आहे आणि पूरक कोनाची पण जोडी आहे। यानंतर प्रत्यक्ष आपण प्रॅक्टिस सेट 17 पाहूया। खाली दिलेल्या कोनांच्या पूरक कोनांची मापे लिहा। म्हणजे या ठिकाणी आपल्याला 6-7 उदाहरणं दिलेली आहेत, आणि या प्रत्येक कोनाचा जोडीतील पूरक कोनाचं माप आपल्याला या ठिकाणी काढायचंय, त्या जोडीतील सप्लिमेंटरी अँगलचं माप काढायचं आहे। पहिलं उदाहरण आपण घेतलेलं आहे 15 डिग्री। मग तसं एका वाक्यात लिहायचं, 15 अंशाच्या पूरक कोनाचे माप, किंवा आपण इंग्रजीमध्ये सेमीच्या मुलांनी लिहायचं सप्लिमेंटरी अँगल ऑफ 15 डिग्री। आता आपण डेफिनेशन मध्ये शिकलेलोच आहे की ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश येते त्या दोन कोनांना एकमेकांचे पूरक कोन म्हणतात। म्हणजे त्यापैकी एका कोनाचं माप 15 अंश दिलेलं आहे, दुसऱ्या कोनाचं माप काढण्यासाठी काय करायचं, हे दिलेलं माप 180 डिग्री मधून मायनस करायचं, म्हणजे आपल्याला त्या पुढील कोनाचं माप
मिळतं त्या जोडीतील दुसऱ्या कोनाचं माप मिळतं. म्हणजे 180 मधून 15 अंश जर वजा केले तर आपल्याला या ठिकाणी 165 अंश हे उत्तर मिळतं. म्हणजे 15 अंशाच्या जोडीतील दुसऱ्या कोनाचं माप येतं 165 अंश. आणि अजून एक समजा आपण उदाहरण पाहूया. ए डिग्री म्हणजे ए अंशाच्या पूरक कोनाचं जर माप काढायचं असेल, हे अक्षर दिलेलं आहे पहा. पूरक कोनाचं माप काढायचं म्हणजे पुन्हा 180 मधून दिलेलं माप वजा करायचं. काय दिलेलं माप आहे? ए अंश, ए डिग्री. इथे ही संख्या आणि अक्षर यांची वजाबाकी आपल्याला करता येत नाही, म्हणून हेच उत्तर या ठिकाणी ठेवायचं. दुसरा अजून एक प्रश्न पहा. 120 अंशाचा कोन दिलेला आहे. या 120 अंशाच्या जोडीतील सप्लिमेंटरी अँगलचं म्हणजेच पूरक कोनाचं माप आपल्याला काढायचं आहे. तर या जोडीतील पूरक कोनाचं माप काढण्यासाठी आपण काय करणार? 180 मधून हे दिलेलं माप वजा करणार. म्हणजे या ठिकाणी या जोडीतील पूरक कोनाचं माप आपल्याला मिळेल 180 वजा 120 60 अंश. अशा पद्धतीने 120 एका कोनाचं माप असेल तर त्याच्या पूरक कोनाचं, त्याच्या सप्लिमेंटरी अँगलचं माप येईल 60 डिग्री. अशा पद्धतीने एकदम सोपा असा हा पहिला प्रश्न होता. यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूया. यानंतर दुसरा प्रश्न काय दिलाय पहा. खाली काही कोनांची मापे दिली आहेत, त्यातून जोड्या जुळवून पूरक कोनांच्या आणि कोटी कोनांच्या जोड्या तयार करा, असा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. दुसऱ्या प्रश्नामध्ये कोनांची अशी मापं आपल्याला दिलेली आहेत पहा. 8 कोनांची मापं दिलेली आहेत. या 8 कोनांच्या मापांमधून पूरक कोनांच्या जोड्या आपल्याला या ठिकाणी शोधायच्या आहेत. आता पूरक कोनांच्या जोड्या शोधायच्या म्हणजे काय करायचं? तर ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज ही 180 अंश येते असे दोन कोन आपल्याला या ठिकाणी शोधायचे आणि त्यांची जोडी तयार करायची. पाहूया आपण मग या ठिकाणी पहिली जोडी आपल्याला काय करता येईल. या ठिकाणी पहा, हा 60 अंश आणि हा 120 अंश. हे जर दोन कोनांच्या मापांची बेरीज आपण केली तर 180 अंश येते. आणि म्हणून मग आपल्याला या दोन कोनांची जोडी लिहिता येईल. काय जोडी लिहिता येईल? अँगल बी अँड अँगल जी, या दोन कोनांची जोडी आपल्याला या ठिकाणी लिहिता येईल. कारण का? तर त्या दोन कोनांच्या मापांची बेरीज जर आपण केली 60 डिग्री आणि 120 तर ती येते 180 अंश. म्हणून ही पहिली जोडी आपल्याला या ठिकाणी मिळेल. आता दुसरी जोडी अजून आहे का पहा, की ज्यांची बेरीज केली तर किती येणार आहे? 180 अंश येणार आहे. या ठिकाणी पहा, हे 30 अंश आणि 150 अंश दोघांची बेरीज केली तर 180 अंशच येते. म्हणजे अँगल एन अँड अँगल जे या दोन कोनांच्या मापांची जर आपण बेरीज केली 30 डिग्री प्लस 150 डिग्री तर बेरीज येते 180 अंश. म्हणजे हे दोन कोन सुद्धा पूरक कोनाच्या जोडीमध्येच आहे. अजून आपल्याला या ठिकाणी पहा 180 अंश बेरीज असणारे कोन या ठिकाणी दिसत आहेत का? इथे 90 आहे. 90चा दुसरा अँगल आपल्याला दिसत नाही, म्हणजे ही जोडी कोणाबरोबरच लागणार नाही. हे 75 15 म्हणजे 180 बेरीज येणारी दुसरी जोडी या ठिकाणी आपल्याला दिसत नाही. म्हणजे पूरक कोनाच्या अशा दोन जोड्या आपल्याला या प्रश्नामधून तयार करता येतील. आता यानंतर पुढच्या जोड्या आपल्याला तयार करायच्या आहेत कोटी कोनाच्या. मग आपण पाहूया कोटी कोनाची जोड्या किती आपल्याला या ठिकाणी मिळत आहेत. आता कोटी कोनाची जोडी कशी शोधायची? तर ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज येते 90 अंश असे दोन कोन या ठिकाणी आपल्याला शोधायचे आहेत. म्हणजे त्यांची जोडी आपल्याला या ठिकाणी करता येईल. पहा मग कोणती जोडी या ठिकाणी आपल्याला सांगता येते. या ठिकाणी पहा 75 अंश आणि 15 अंश यांची जर बेरीज केली तर 90 अंश येईल. म्हणजे अँगल डी आणि अँगल एफ ही जोडी आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. कारण डीचं माप आहे 75 अंश आणि एफचं माप आहे 15 अंश. दोघांची बेरीज केली तर येते 90 अंश. म्हणून अँगल डी आणि एफ ही कोटी कोनाची म्हणजेच कॉम्प्लिमेंटरी अँगलची जोडी आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर अजून दुसरी जोडी पहा तुम्हाला मिळते का? जर या ठिकाणी आपण पाहिलं हे दोन पहिले कोन 60 अंश आणि 30 अंश
दोघांची बेरीज केली तर 90 अंश येते. म्हणजे अँगल बी आणि दुसरा अँगल आहे, दुसरा अँगल कोणता, अँगल एन, दोघांची बेरीज केली तर 60 अंश आणि 30 अंश, दोघांची बेरीज येते 90 अंश. म्हणून बी आणि एन ही जोडी सुद्धा कॉम्प्लिमेंटरी अँगलचीच आहे. त्यानंतर हा कोन पहा, अँगल वाय आणि अँगल ई, दोघांच्या मापांची बेरीज सुद्धा 90 अंशच येते. म्हणून तिसरी जोडी सुद्धा आपल्याला या ठिकाणी कॉम्प्लिमेंटरी अँगलची मिळते, अँगल वाय अँड अँगल ई, कारण यांची बेरीज केली तर येते 90 डिग्री. अशा पद्धतीने अजून जर आपण पाहिलं तर आता या ठिकाणी दुसरे 90 अंश बेरीज येणारे कोन आपल्याला या ठिकाणी दिसणार नाहीत. यावरून पूरक कोनाच्या 2 जोड्या, कोटी कोनाच्या 3 जोड्या, या 8 कोनांच्या माध्यमातून आपल्याला तयार करता येतील. अशा पद्धतीने हा दुसरा प्रश्न खूप सोपा होता. पाहूया आपण पुढील प्रश्न. तिसरा प्रश्न आहे, ट्रँगल XYZ मध्ये मेजर अँगल Y इज इक्वल टू 90 डिग्री, तर अँगल X अँड अँगल Z या कोनांमधील परस्पर संबंध लिहा म्हटलेला आहे. तिसऱ्या प्रश्नामध्ये त्रिकोण XYZ मध्ये Y कोनाचं माप 90 अंश दिलेलं आहे. यावरून आपल्या लक्षात येतं की एका कोनाचं माप जर 90 अंश असेल तर ती आकृती असते काटकोन त्रिकोणाची, राईट अँगल ट्रँगलची. म्हणून या ठिकाणी आपण तो त्रिकोण काढून घेतला पहा, राईट अँगल ट्रँगल. आता प्रश्न काय विचारला आहे की हा अँगल X आणि अँगल Z या दोन अँगल मध्ये काय संबंध आहे, यांचे रिलेशन काय आहे, किंवा या दोघांमध्ये कोणती जोडी तयार होते. आता काय जोडी तयार होते या दोघांमध्ये, या ठिकाणी आपण जर पाहिलं तर त्रिकोणाचे हे जे 3 कोन आहेत, एक त्रिकोणाच्या बाबतीमध्ये एक नियम आपण मागच्या वर्षी शिकलेलो आहे पहा, की अँगल X, अँगल Y आणि अँगल Z या 3 कोनांच्या मापांची जर आपण बेरीज केली तर ती येते 180 अंश. आता त्यापैकी अँगल Y चं मेजरमेंट या ठिकाणी 90 डिग्री दिलेला आहे. म्हणजे अँगल X आणि हा अँगल Z यांची जर मग यांची माप आपल्याला माहित नाहीयेत, मग हा 90 जर आपण पलीकडे घेऊन गेलो, 180च्या बाजूला घेऊन गेलो, तर डावीकडे काय शिल्लक राहील, अँगल X प्लस अँगल Z, आणि उजवीकडे 180, हा 90 पलीकडे गेल्यानंतर इथे प्लस आहे, इकडे आल्यानंतर मायनस होतो तो. म्हणजेच अँगल X प्लस अँगल Z यांची सबट्रॅक्शन ही 90 डिग्री येते. म्हणून दोघांच्या कोनांच्या मापांची बेरीज ही 90 अंश येते. आता या दोन कोनांच्या मापांची बेरीज जर 90 अंश येत असेल तर आपण आत्ताच शिकल्याप्रमाणे की ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज 90 अंश येते त्या दोन कोनांना एकमेकांचे कोटी कोन किंवा एकमेकांचे कॉम्प्लिमेंटरी अँगल्स आपल्याला म्हणता येतं. मग तसं आपण एका वाक्यात या ठिकाणी उत्तर लिहायचं की अँगल X अँड अँगल Z आर इन पेअर ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल, पेअर ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. अशा पद्धतीने आपल्याला त्या दोघांमधील रिलेशन या ठिकाणी सांगता येईल. चौथा प्रश्न आपण पाहूया. चौथा प्रश्न आहे, कोटी कोनांच्या जोडीतील कोनांच्या मापातील फरक 40 अंश असेल तर त्या कोनाचे माप काढा. आता चौथ्या प्रश्नामध्ये आपल्याला या ठिकाणी काय दिलेलं आहे पहा, की दोन कोन हे कोटी कोन आहेत, म्हणजे कॉम्प्लिमेंटरी अँगल आहेत. तर त्या दोन कोनांची मापं काढायची आहेत. त्या दोन कोनांमधला फरक आपल्याला 40 अंशाचा दिलेला आहे, डिफरन्स 40 अंशाचा दिलेला आहे. त्यावरून काय करायचं, मग आपल्याला दोन्ही कोनांची मापं आता माहीत नाहीयेत. मग त्या दोन्ही कोनांची मापं या ठिकाणी आपल्याला मानता येईल. त्यावरून पहिल्या कोनाचं माप म्हणजे इथे आपण लिहू शकतो की फर्स्ट अँगल किंवा वन अँगल इज इक्वल टू X डिग्री आपण तो मानू शकतो. त्यानंतर दुसरा कोन इथे आपण लिहू शकतो दुसरा कोन किंवा सेकंड अँगल. या सेकंड अँगलचं माप हे जो पहिला अँगल आहे
तो पहिला आणि दुसरा अँगल दोन्ही कोनांमध्ये फरक 40 अंशाचा आहे, म्हणून तो आपण पहिल्या कोनामध्ये 40 अंश मिळवू शकतो किंवा इथे वजा पण करू शकतो. तर आपण काय केलेलं आहे की पहिल्या कोनापेक्षा दुसरा कोन हा 40 अंशांनी मोठा आहे असं दाखवलेलं आहे, म्हणजे दोघांमध्ये फरक हा 40 अंशाचा येतोय. मग आता हे दोनही कोन हे कॉम्प्लिमेंटरी आहेत, म्हणजे कोटी कोन आहेत, हे आपल्याला या ठिकाणी प्रश्नामध्येच सांगितलेलं आहे. तेच आपण इथे लिहून घ्यायचं. बोथ अँगल्स आर कॉम्प्लिमेंटरी, म्हणजे दोन्हीही हे कोन कोटी कोन आहेत. त्यावरून आपण एक समीकरण तयार करू शकतो. ते समीकरण तयार करायचं की दोन्ही कोन जर कॉम्प्लिमेंटरी असतील तर या दोन कोनांच्या मापांची बेरीज ही 90 अंश असते. म्हणून मग काय करायचं, या ठिकाणी समीकरण लिहिताना हे दोनही कोनांची मापं आपल्याला आता माहीत झालेली आहेत, ती बेरजेच्या रूपामध्ये लिहून घ्यायची. म्हणजे पहिल्या कोनाचं माप x, दुसऱ्या कोनाचं माप x अधिक 40, हे आपण इथे यांची बेरीज करणार आणि ही बेरीज केली तर ती येते 90 अंश, कारण ते कॉम्प्लिमेंटरी अँगल्स आहेत. मग आता हे समीकरण पुढे सोडवायचं म्हणजे आपल्याला x ची व्हॅल्यू मिळेल. मग x अधिक x किती येतात, 2x. हे 40 आहे तसेच लिहिले, हे 90 आहे तसेच लिहिले. यानंतर आता काय करायचं, x ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे, म्हणून x च्या बाजूला म्हणजे डावीकडे ज्या ज्या संख्या आहेत त्या संख्यांची जागा बदलून त्यांना उजवीकडे घेऊन जायचं. मग सर्वात प्रथम आपण काय करूया, या 40ला उजवीकडे घेऊन जाऊया, म्हणजे हा 2x आहे तसाच राहील. 40 उजवीकडे घेऊन गेलो, इथे 40 ॲडिशनच्या रूपामध्ये आहे, तो पलीकडे गेल्यानंतर त्याची चिन्ह बदलतं, म्हणजे जो ॲडिशन आहे तो इथे सबट्रॅक्ट होणार. म्हणजे 90 मधून हा 40 वजा आपण करणार. हे 2x आहे तसेच लिहिले, 40 पलीकडे गेले, या दोघांची वजाबाकी होईल. 90 वजा 40 50 येतात. हे 2x आहे तसेच लिहिले. आता x ची व्हॅल्यू काढायची. पुन्हा हे जे 2 आहेत त्या 2ला आपण उजवीकडे घेऊन जायचं, म्हणजे इथे राहील डावीकडे फक्त x. हा 50 लिहून घ्यायचा. त्यानंतर 2 ची जागा आपण बदलली, 2 आणि x यांच्यामध्ये गुणाकार ही क्रिया आहे. 2 इथून उजवीकडे गेल्यानंतर तो गुणिलेचा होईल भागिले, म्हणजे 50ला तो डिवाइड होईल. मग 50ला 2 ने भाग द्यायचा, भागाकार येतो 25, म्हणजे इथे x ची आपल्याला व्हॅल्यू मिळाली 25. आता x ची व्हॅल्यू मिळाल्यानंतर आपल्याला दोन्ही कोनांची मापं काढायची आहे, जे आपण वर माप घेतलेली आहे. एक पहिल्या कोनाचं माप x घेतलं, दुसऱ्या कोनाचं माप x अधिक 40 घेतलेलं आहे. तेच आपण या ठिकाणी लिहून घ्यायचं की पहिला कोन बरोबर x, म्हणजे वन अँगल इज इक्वल टू x इज इक्वल टू x ची व्हॅल्यू जी मिळाली तीच या ठिकाणी लिहायची 25 डिग्री, म्हणजे पहिल्या कोनाचं माप आपल्याला मिळालं 25 अंश. त्यानंतर सेकंड अँगल x प्लस 40, x ची व्हॅल्यू लिहा 25 अंश, हा 40 आहे तसाच, दोघांची ॲडिशन केली तर 65 डिग्री येईल. म्हणजे पहिल्या कोनाचं माप मिळालं 25 अंश, दुसऱ्या कोनाचं माप मिळालं 65 अंश. आता या दोघांची बेरीज केली तर ती 90 अंश येते. याच्यावरून आपल्याला कळतं की हे कॉम्प्लिमेंटरी आहेत. आणि या दोघांची वजाबाकी केली तर दोघांची वजाबाकी 40 येते, म्हणजे प्रश्नात सांगितल्याप्रमाणे दोघांमधील फरक हा 40 अंशाचा आहे. यावरून आपल्याला समजतं की हे उदाहरण आपण सोडवलेलं बरोबर आहे. पाचवं उदाहरण पाहूया. पाचवं उदाहरण काय आहे पहा. चौकोन PTNM हा आयत आहे. या आकृतीतील पूरक कोनांच्या जोड्याला म्हटलं. या ठिकाणी पहा बाजूला आकृती दिलेली आहे आयताची. PTNM हा आयत आहे. आता या आयतामध्ये एकूण 4 कोन आहेत. कोन P, कोन T, कोन N, कोन M. या 4 कोनांमधून आपल्याला पूरक कोनांच्या जोड्या तयार करायच्या आहेत, म्हणजे सप्लिमेंटरी अँगलच्या जोड्या करायच्या आहेत. ज्या कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते त्यांना आपण पूरक कोन म्हणजेच सप्लिमेंटरी अँगल असं म्हणतो. मग यामधून आपण सप्लिमेंटरी अँगलच्या जोड्या लिहूया. PTNM हा आयत आहे. आता या आयतामधून आयताचे प्रत्येक कोन आपल्याला माहिती आहे. आयताचा प्रत्येक कोन हा काटकोन असतो, म्हणजेच प्रत्येक कोनाचं माप हे 90 अंश असतं. म्हणजे याचं माप सुद्धा आपल्याला 90 असेल, याचं 90, N कोनाचं माप 90, T कोनाचं माप सुद्धा 90 आहे. मग आता या ठिकाणी असे कोन आपल्याला शोधायचे आहेत की ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज केली तर 180 अंश येते, म्हणजेच
त्यांना आपण सप्लिमेंटरी अँगल म्हणतो. अशा सप्लिमेंटरी अँगलच्या जोड्या आपल्याला या ठिकाणी लिहायच्या आहेत. किती जोड्या तयार होत आहेत आपण या ठिकाणी पाहूया. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर कोणत्याही दोन कोन, हे प्रत्येक कोन 90 अंशाचा असल्यामुळे कोणत्याही दोघांची जर आपण जोडी लावली आणि कोणत्याही दोन कोनांच्या मापांची बेरीज केली तर 90 अधिक 90 हे 180च येतात. म्हणून कोणत्याही दोन कोनांची आपण जोडी लावली तर ती सप्लिमेंटरी अँगलचीच जोडी येणार आहे. त्यावरून आपण पहिली जोडी घेतली की कोन P, अँगल P अँड अँगल M, अँगल P अँड अँगल M दोघांची बेरीज करून पहा 90 अधिक 90 180 येतात. यावरून आपण काय म्हणू शकतो की अँगल P आणि अँगल M हे सप्लिमेंटरी अँगल्स आहेत. म्हणून ही पहिली जोडी आपली तयार झाली. त्यानंतर दुसरी जोडी पहा अँगल M अँगल N, अँगल M अँड अँगल N 90-90 ॲडिशन केली तर 180 येईल. यावरून ही जोडी सुद्धा सप्लिमेंटरी अँगलची होईल. त्यानंतर तिसरी जोडी पहा अँगल N अँड अँगल T दोघांची पण ॲडिशन करून पहा 180 येते. म्हणून दोन्ही ही जोडी सुद्धा सप्लिमेंटरी अँगलची आहे. चौथी जोडी पण आपल्याला याच पद्धतीने सांगता येईल अँगल T अँड अँगल P या दोघांची जोडी सुद्धा सप्लिमेंटरीचीच येईल कारण दोघांच्या मापांची बेरीज 180 अंश येते. त्यानंतर आता पाचवी जोडी पहा, हे समोरासमोरचे कोन पहा. म्हणजे अँगल P आणि अँगल N समोरासमोरचे अँगल P अँगल N यांच्या सुद्धा कोनांची मापांची बेरीज केली तर 180 अंशाची येते. यावरून हे दोन कोन सुद्धा सप्लिमेंटरी अँगलच्या जोडीमध्येच आहेत. त्यानंतर सहावी जोडी ही दुसऱ्या समोरासमोरचे कोन आपल्याला सांगता येईल अँगल M अँगल T. दीज अँगल्स आर ऑल्सो इन पेअर ऑफ सप्लिमेंटरी अँगल्स. अशा पद्धतीने आपल्याला या एका आयतामधून सप्लिमेंटरी अँगलच्या एकूण 6 जोड्या तयार करता येतात. तर सहावा प्रश्न काय आहे पहा, जर M कोन A इज इक्वल टू 70 डिग्री तर कोन A च्या कोटी कोनाच्या पूरक कोनाचे माप किती असं म्हटले. म्हणजे या ठिकाणी एका कोनाचं माप दिलंय 70 अंश. यास कोन A च्या पहिल्यांदा आपल्याला कोटी कोनाचं माप काढावं लागणार आहे. कोटी कोनाचं म्हणजेच 70 अंश एका कोनाचं माप असेल तर दुसऱ्या कोनाचं माप किती, म्हणजे दोन कोनांच्या मापांची बेरीज 90 येईल. असा दुसरा तो कोटी कोन आपण जोडीतील काढायचा आणि नंतर जे माप आपल्याला मिळेल त्या कोटी कोनाच्या पूरक कोनाचं माप काढायचं आहे. म्हणजे या ठिकाणी दोन कोनांची माप आपल्याला काढायची आहेत. पाहूया आपण. आपल्याला प्रश्नामध्ये दिलेला आहे कोन A चं माप 70 अंश आहे. तर त्यावरून सर्वात प्रथम या अँगल A च्या कॉम्प्लिमेंटरी जोडीतील कॉम्प्लिमेंटरी अँगलचं म्हणजेच कोटी कोनाचं माप आपण काढूया. तसं या ठिकाणी खाली लिहायचं की कॉम्प्लिमेंटरी अँगल ऑफ A म्हणजे कोन A च्या कोटी कोनाचे माप असं आपण या ठिकाणी लिहू शकतो. म्हणजे कोटी कोनांच्या मापांची बेरीज 90 अंश असते म्हणून या ठिकाणी 90 लिहिला. 90 मधून दिलेलं माप हे वजा करायचं म्हणजे आपल्याला या 70 अंशाच्या जोडीतील कोटी कोनाचं माप मिळतं 20 अंश. आता कोन A च्या कोटी कोनाचं म्हणजे कॉम्प्लिमेंटरी अँगलचं माप मिळालं आपल्याला 20 अंश. आता हा जो 20 अंश मिळालेला आहे याच्या सप्लिमेंटरी अँगलचं म्हणजे पूरक कोनाचं माप आपल्याला काढायचं आहे. तर मग खाली एका वाक्यात तसं आपण लिहू शकतो सप्लिमेंटरी अँगल ऑफ 20 डिग्री म्हणजेच 20 अंशाच्या पूरक कोनाचे माप असं आपण एका ओळीमध्ये लिहू शकतो. आता पूरक कोनांच्या मापांची पूरक कोन यांच्या मापांची बेरीज किती असते 180 अंश असते. मग 180 मधून हे दिलेलं माप वजा करायचं. 180 मधून दिलेलं माप वजा केलं, वजाबाकी येते 160 अंश. म्हणजेच 20 अंश हा जो कोन आहे या कोनाच्या जोडीतील पूरक कोनाचं माप सप्लिमेंटरी अँगलचं माप किती आहे 160 अंश. अशा पद्धतीने सोपा प्रश्न होता हा. यानंतर शेवटचा 7वा प्रश्न पहा. कोन A व कोन B परस्परांचे पूरक कोन आहेत आणि M कोन B इज इक्वल टू
एक्स प्लस 20 डिग्री तर एम कोन ए किती. म्हणजे या ठिकाणी काय म्हटलंय की एक कोन ए आणि कोन बी हे एकमेकांचे पूरक कोन म्हणजे सप्लिमेंटरी अँगल आहेत. म्हणजे या दोन कोनांच्या मापांची बेरीज केली तर 180 अंश येते. त्यावरून बी कोनाचं माप दिलेलं आहे, ए कोनाचं माप काढायचं आहे. पाहूया आपण हे उदाहरण आहे. कोन बी चं माप या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. आता प्रश्नामध्ये सांगितल्याप्रमाणे कोन ए आणि कोन बी हे दोन्ही कोन पूरक कोन आहेत म्हणजे सप्लिमेंटरी अँगल आहेत. ते या ठिकाणी लिहून घ्यायचं. अँगल ए अँड अँगल बी आर सप्लिमेंटरी अँगल्स. मग त्यावरून आपल्याला एक समीकरण तयार करता येईल. अँगल ए प्लस अँगल बी इज इक्वल टू 180 डिग्री. हे 180 डिग्री का घेतलं? कारण हे दोन्ही कोन सप्लिमेंटरी आहेत म्हणजे दोघांच्या मापांची जर आपण बेरीज केली तर ती 180 अंश येते. हे प्रश्नामध्येच आपल्याला सांगितलेलं आहे म्हणून असं समीकरण आपल्याला तयार करता येईल. आता या कोन ए चं माप काढायचंय ते आपल्याला दिलेलं नाही. बी चं माप दिलेलं आहे ते या ठिकाणी लिहून घ्यायचं. 1 + 20 अंश बरोबर हे 180 आहे तसेच आपण लिहिले. आता कोन ए चं माप काढायचं आहे त्यासाठी काय करायचं? हे जे बी चं माप दिलेलं आहे हे संपूर्ण कंस आपण उजवीकडे घेऊन जायचा म्हणजे त्याचं चिन्ह पण बदलणार आहे. पहा इथे डावीकडे राहिला कोन ए बरोबर हा 180 अंश आहे तसाच वजा हा संपूर्ण कंस उजवीकडे गेलो म्हणजे इथे चिन्ह बदललं. इथे अधिक आहे तो वजा झाला. आता कंसाच्या बाहेर इथे वजा चिन्ह आहे त्यामुळे आतमधील प्रत्येक संख्येचं चिन्ह बदलतं. ते बदलायचं. मग आता कंस काढून टाकायचा. हा खालच्या स्टेपला डावीकडे कोन ए आहे तसाच लिहिला, उजवीकडे 180 आहे तसाच लिहिला. या वजा चिन्हामुळे एक्सचं चिन्ह इथे धन आहे, पॉझिटिव्ह आहे, ते निगेटिव्ह झालं वजा एक्स. तसंच इथे 20 ला सुद्धा चिन्ह पॉझिटिव्ह आहे ते सुद्धा बदलून निगेटिव्ह आपण केलं म्हणजे चिन्ह दोघांचीही बदलली. पहा आणि कंस काढून टाकला. आता या ठिकाणी 180 आणि 20 या दोन संख्या आहेत. या दोघांमध्ये त्यांची चिन्ह पाहून जी बेरीज वजाबाकी काय होईल ते आपण करू शकतो. मग खालच्या स्टेपला हा डावीकडे कोन ए आहे तसंच लिहिला. 180 वजा 20 आहे म्हणजे दोघांची वजाबाकी होईल 160 अंश येते आणि हा वजा एक्स आहे तसाच. अशा पद्धतीने आपल्याला कोन ए चं माप मिळालं 160 वजा एक्स अंश. अशा पद्धतीने हा सराव संच 17 या ठिकाणी आपण संपूर्ण पाहिलेला आहे. खूप सोपा असा हा सराव संच आहे. सर्व उदाहरणं तुम्हाला नक्कीच समजले असतील तर आपला व्हिडिओ लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.